की समाजाला ऐक्य हवं आहे. तुकड्या तुकड्यामध्ये विभागलेला RPI पक्ष हा लोकांनाही नको आहे. पण माझं लोकांना नम्र निवेदन आहे की तुकडे तुकडे करणाऱ्यांना जोडण्याचं काम आपण केलं पाहिजे. पुन्हा तुकडे तुकडे करणाऱ्यांना पाठिंबा देऊन पुन्हा अनेक गट निर्माण करणं हे योग्य नाही. त्यामुळे बाळासाहेब आंबेडकरांनी जर निर्णय घेतला तरच रिपब्लिकन पक्षाचं ऐक्य होऊ शकतं. आणि पूर्वी बाळासाहेबांच्या शिवाय आम्ही त्यांना बोलवलं पण ते आले नव्हते. पण रेडॉलच्या वेळेला बाळासाहेबांच्या व्यतिरिक्त सगळे गट आमच्या रेडॉलमध्ये आले होते, रिपब्लिकन लेफ्ट डेमोक्रेटिक फ्रंटमध्ये. पण बाळासाहेब आंबेडकर आणि मी एकत्र आल्याशिवाय लोकांना ऐक्य वाटत नाही. त्यामुळं बाळासाहेबांनीच थोडासा निर्णय घ्यावा. आणि एक गोष्ट बाळासाहेबांच्या लक्षात आणून देतो की गेले अनेक वर्ष ते स्वबळावरती सगळ्या जागा लढत आहेत. 48 लोकसभा लढत आहेत, 288 किंवा त्याच्यापेक्षा कमी जास्त जागा विधानसभा इथे लढत आहेत. पण अजूनही त्यांचा पक्ष रेकग्नाइज होत नाही. पण ज्यावेळेला आम्ही चारही नेते एकत्र आलो होतो 1995 मध्ये, त्यावेळेला 96च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आमच्या पक्षाला मान्यता मिळाली होती आणि उगवता सूर्य सिंबॉल मिळालं होतं. पण नंतर बाळासाहेब वेगळे झाले, मी वेगळं झालो, गवई वेगळे झाले, कवाडे वेगळे झाले. त्यानंतर कुठल्याही पक्षाला, आमच्या पक्षाला तर मान्यता मिळणं अवघड यासाठी आहे की 12-13 आमदार आल्याशिवाय आमच्या पक्षाला मान्यता मिळत नाही आणि 2 खासदार निवडून आल्याशिवाय मान्यता मिळत नाही. तर आमचा मित्रपक्ष BJP आम्हाला एक जागा ते देत नाही आहे. त्यामुळे आमच्या पक्षाला इथं महाराष्ट्र रेकग्नायझेशन मिळणं अवघड आहे. पण बाळासाहेब आंबेडकरांच्या पक्षाला ते मिळायला हवं होतं, पण ते मिळत नाही, तेवढी मतं त्यांना मिळत नाही आहे. पण आम्ही जर एकत्रित आलो तर राज्याची मान्यता नक्की मिळेल. आणि मला सोबत घेऊन जर प्रकाश आंबेडकर पुढे गेले तर बाकीच्या राज्यामध्ये माझा गट स्ट्रॉंग आहे. त्यामुळं बाळासाहेब आंबेडकर आणि आम्ही सगळे जर एकत्रित आलो तर मला वाटतं की समाजाला एक चांगलं भवितव्य आहे. तर त्यांनी थोडा त्याचा विचार करावा. पॉलिटिकल निर्णय. बाळासाहेब असं म्हणतात की सध्या आंबेडकरवादी पक्ष म्हणजे फक्त त्यांचा वंचित आहे, बाकी सर्व पक्ष वेगवेगळ्या पक्षासोबत अलायन्स आहेत, त्यांच्यासोबत गेलेले आहेत, त्यांची भूमिका घेऊन चालतात. आंबेडकरवादी पक्ष म्हणून केवळ वंचित आता काम करत आहे, बाकी कोणीही काम करत नाही. ते सर्व पक्ष वेगवेगळ्या सोबत गेलेले आहेत. ना आम्ही जर कुठेही गेलेलो असलो तर आम्ही आंबेडकरवादी म्हणून तिथे गेलेलो आहोत आणि आम्ही आंबेडकरवादी आहोत म्हणून त्यांनी आम्हाला सोबत ठेवलेलं आहे. बाळासाहेबच एकटे आंबेडकरवादी आहेत असं म्हणता येणार नाही आहे. ते मध्ये मग म्हणत असतील. आणि मी देशभर नाही, मी देशाच्या परदेशामध्ये अनेक ठिकाणी गेलेलो आहे, तिथं मला आंबेडकरवादी म्हणून मला ओळखतात. त्यामुळं तेच आंबेडकरवादी असं नाही. आपण ज्या पक्षासोबत गेले ते आंबेडकरवादी अजेंडा चालतो. ते आंबेडकरवाद मानतात. ते बाबासाहेबांचं नाव ते प्रत्येक वेळेला घेतात. संविधानाला माथा टेकून नरेंद्र मोदींनी शपथ घेतलेली आहे. त्यामुळं ते आंबेडकरवाद किंवा इंडियन कॉन्स्टिट्यूशन ते मानतात आणि इंडियन कॉन्स्टिट्यूशन प्रत्येकाला मान्य करावंच लागेल. ज्याला देशात राहायचं आहे त्याने भारताचं संविधान मान्य केलंच पाहिजे. पक्षाची वेगळी भूमिका असू शकेल, पण सरकार म्हणून आता एकटेच विचारू नका. चला बोलतोय ते नाही म्हणजे एकटे सगळे प्रश्न विचारू नका. म्हणजे एक विचार काय डिबेट थोडाच आहे ते. तुमचं असं म्हणणं आहे की प्रभाग पद्धत बंद झाली पाहिजे, ठीक आहे, पण बॅलेट पेपर संदर्भात तुमची काय म्हणणं आहे?